नमस्कार मित्रांनो. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहते ती इथली लाल माती, अथांग अरबी समुद्र, नारळी पोपळीच्या बागा आणि या निसर्गाच्या कुशीत लपलेले ऐतिहासिक गडकिल्ले. आज आपण एका अशाच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासाला निघालो आहोत. अवघ्या काही किलोमीटर अंतरावर गिरिये नावाच्या एका निसर्गरम्य गावात आज आपण आलो आहोत. इथे दडलेले आहे एक प्राचीन आणि तितकंच भव्य असं रत्न, श्री रामेश्वर मंदिर. चला तर मग माझ्यासोबत या अद्भुत वास्तूच्या दर्शनाला आणि जाणून घेऊया इथला रंजक इतिहास. गिरिये गावात प्रवेश करताच एका वेगळ्याच शांततेची प्रचिती येते. समोरच लाल चिऱ्यांच्या भक्कम तटबंदीत वसलेले हे श्री रामेश्वराचे मंदिर आपल्याला साद घालते. मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारातून आत पाऊल ठेवताच सर्वात आधी आपले लक्ष वेधून घेतलेली प्रांगणात उभे असलेली ही उंच आणि सुबक दीपमाळ. या दीपमाळेवर जेव्हा प्रज्वलित दिवे लागले जात असतील तेव्हाच हे दृश्य नुसते कल्पनेनेही अंगावर रोमांच उभे करते. या मंदिराची वास्तुकला पेशवेकालीन आणि मराठा स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना. मुख्य मंदिरात प्रवेश करताना आपण एका प्रशस्त सभामंडपात येतो. या सभामंडपाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील लाकडी खांब आणि त्यावरील अत्यंत बारीक कोरीव. आता आपण प्रवेश करत आहोत मुख्य गाभाऱ्यात. शांतता, तिथे पेटणाऱ्या समईचा अंधुक प्रकाश आणि उदबत्तीचा सुगंध यामुळे एक कमालीची आध्यात्मिक ऊर्जा शरीरात संचारते. मंदिरात मध्यभागी विराजमान असलेले श्री रामेश्वराचे स्वयंभू शिवलिंग पाहताच मन अत्यंत प्रफुल्लित होते. इथे नतमस्तक झाल्यावर आणि डोळे मिटून बसल्यावर जी शांतता मिळते ती खऱ्या अर्थाने शब्दांच्या पलीकडचे आहे. शहरच्या रोजच्या धावपळीपासून दूर इथे एक वेगळंच समाधान आहे. महाशिवरात्रीच्या वेळी इथे मोठी जत्रा भरते आणि संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. मंदिराच्या बाहेर आलो की आजूबाजूच्या नारळ आणि सुपारींच्या बागांमधून येणारी वाऱ्यांची थंडगार झुळूक आपला सारा प्रवास शिनगा दूर करते. मंदिरावरील कोरलेले चित्र आपल्याला पारंपरिक मंदिरांची ओळख करून देते. इथला निसर्ग आणि रामेश्वराची भक्ती एक असा सुंदर मेळ गिरिये गावात पाहायला मिळते. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण ब्लॉग कसा वाटला ते खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि कोकणातील अशाच नवनवीन आणि लपलेल्या ठिकाणांच्या सफरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एक नवीन प्रवासात. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या आणि आनंद रहा. हर हर महादेव.